कालवड जन्मल्यानंतर काळजी कशी घ्यायची? कालवड जन्माला आल्यानंतर तिच्या नाकपुड्या साफ करून घ्या. जर गाई कालवडीला चाटत नसेल तर कालवडीला सुक्या कापडानं पुसून घ्या. कालवड जन्माला आल्यावर सगळ्यात प्रथम तिची नाळ 1 ते 2 इंच मोजून कापून घ्या. नाळ टिंक्चर आयोडीन मध्ये बुडवून घ्या आणि पुन्हा एकदा 12 तासांनी नाळ आयोडीन मध्ये बुडवून घ्या. ठराविक कालावधीनंतर नाळेची जखम चेक करत राहा. कालवडीला तिच्या वजनाच्या 10% चीक पाजला पाहिजे आणि चीक पाजताना बॉटलच्या सहाय्यानं पाजा. सुरुवातीला 30 ते 60 मिनिटांमध्ये चीक पाजल्यावर रोग प्रतिकारक शक्ती चांगली तयार होते. चीक पाजताना तो दिवसभरामध्ये वेगवेगळ्या वेळीला विभाजून पाजा. कालवडीला 3ऱ्या दिवसानंतर थोडं थोडं पाणी द्यायला सुरुवात करा. पुढील काही दिवसात आपण कालवडीला काल्फ स्टार्टर दिलं पाहिजे. लहान कालवडीचं पोट हे परिपूर्ण तयार झालेलं नसतं. काल्फ स्टार्टरमुळे हे पोट विकसित व्हायला मदत होते. जन्मल्यावर 15 ते 30 दिवसात जंताचं औषध हे पाजलंच पाहिजे आणि त्यानंतर दर महिन्याला 6 महिने अशा वयापर्यंत जंताचं औषध दिलं पाहिजे. कालवडीचं वजन दर महिन्याला मोजलं पाहिजे आणि यातून वजन वाढीचा वेग समजतो. तसेच वजनानुसार जंताचं औषध सुद्धा देता येतं. कालवडीची माहिती लिहून ठेवण्यासाठी तिच्या कानाला टॅग बसवणं गरजेचं आहे. जन्मल्यावर कालवडीचं वजन करून घ्या, त्याची नोंद लिहून ठेवा. कालवडीला पहिले 45 दिवस काल्फ बॉक्स मध्ये ठेवलं पाहिजे आणि यात तिला आराम मिळतो आणि आजारी पडण्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं. अशा प्रकारे आपण चांगलं सिमेंट वापरून पैदास केलेल्या कालवडीची जन्मानंतर काळजी घेऊ शकता. सोनाई पशु आहारच्या या पेजवर आपल्याला नेहमीच अशी महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच या व्हिडिओ संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सोनाई पशु आहारच्या पेजला नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.